नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहत आहात दांगट फॅमिली इन युरोप आणि माझं नाव आहे स्नेहल. तर जसं चॅनलचं नाव आहे त्याप्रमाणेच आम्ही दांगट फॅमिली युरोपमध्ये राहतो. युरोपमधल्या जर्मनी या देशामध्ये राहतो आणि इथल्या आम्ही काही गोष्टी माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जेव्हा आम्ही फिरायला जातो किंवा मुलांच्या काही ॲक्टिव्हिटीज या गोष्टी सुद्धा आम्ही दाखवत असतो ह्या चॅनल मार्फत. तर हे झालं नवीन सबस्क्रायबर्ससाठी मी हे सांगितलं आत्ता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एका पूर्वी केलेल्या म्हणजे याच्या आधी केलेल्या एका व्हिडिओचं कंटिन्युएशन घेऊन आलेली आहे. तर त्यामुळेच मी व्यवस्थित शांत बसून बोलण्यासाठी आता सुरुवात करतीये. तर मागे मी एक व्हिडिओ केला होता. आम्ही एक व्हिडिओ केला होता. तर त्याचं थंबनेल होतं की खरंच परदेशात राहणं एवढं सोपं आहे का. तर त्या व्हिडिओचे मी बॅकग्राऊंड देते की ज्यांनी पाहिला नाहीये त्यांनी नक्की बघा आणि ज्यांनी एकच पार्ट पाहिलाय त्यांनी नक्की दोन्ही पार्ट बघा. झालं असं होतं की आम्ही तो विषय घेऊन बोललो होतो, पण झालं असं की त्याचं खूप मोठं लेंथ खूप जास्त झाली त्या व्हिडिओची. अगदी 40 मिनिटं वगैरे असं झालं. मग आम्ही ठरवलं एका ह्याच्यात एवढं बरोबर नाहीये, कारण एवढा मोठा व्हिडिओ कसा हे करायचा, म्हणून आम्ही त्याला डिवाइड केलं 2 पार्ट्समध्ये. तर पहिल्या पार्टमध्ये काही विषयांवर मी बोलली आहे की खरंच काही पॅरामीटर्सला धरून बोलली आहे की खरंच कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अवघड आहे बाहेर देशात राहणं. त्यानंतरच्या पार्टमध्ये पण मी थोडे पॉईंट कव्हर केले आणि शेवटी मी एक कन्क्लुजन केलं की खरंच म्हणजे नक्की काय काय पॉईंट्स आहेत आणि त्याच्या मागचा त्या व्हिडिओ मागचा आमचा हेतू सांगितला की त्याच्या मागे आमचा काय हेतू आहे की कोणाला डिमोटिवेट करायचं नाहीये, उलट लोकांना माहिती व्हावी की ह्या गोष्टी आहेत इथे आणि त्या माइंडसेटने लोकांनी तयार राहावं. तर कधीही ना सगळ्यांनाच माहिती की आपला माइंडसेट एखाद्या गोष्टीबद्दल तयार झालेला असेल तर ती गोष्ट आपल्याला सोपी जाते करताना. तर जसं की आता आपल्याला माहिती आहे की आपण समजा कोणी स्पर्धा परीक्षा देतंय, त्याला माहिती आहे की बाबा खूप टफ आहे आणि खूप जास्त आव्हानं आहेत त्याच्यामध्ये आणि खूप लोकांना अपयश सुद्धा येतं, खूप अटेम्प्ट्स द्यावे लागतात परीक्षेचे. पण ते माइंडसेट असतो मुलांचा, मग त्या माइंडसेटने ते अभ्यास करतात आणि मग ते सोपं जातं काहींना. तर त्यामुळे एखादी गोष्ट ना अचानक कळली की मग थोडा त्रास होतो. त्यामुळे आम्हाला काय वाटलं की मोटिव्ह काय होता आमचा त्या व्हिडिओज मागे की लोकांना माहिती व्हावी आणि तसा माइंडसेट व्हावा, म्हणजे जे इथे येणारे नवीन लोक आहेत त्यांना माहिती मिळेल. प्लस ज्यांचे ऑलरेडी इकडं मुलं किंवा फॅमिली मेंबर्स किंवा मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा माहिती मिळेल तिथे की खरंच आपल्याला जे दिसतं की आपले फ्रेंड्स किंवा आपली मुलं आहेत परदेशात खूप छान, पण नक्की त्यांना किती चॅलेंजेस आहेत, म्हणजे त्यांचं आयुष्य सुद्धा सोपं नाहीये हे कळेल. म्हणून आम्ही हा मोठो होता त्या व्हिडिओज मागे. पण मग आम्ही विचार केला, नंतर असं डोक्यात आलं की आपण आव्हानं तर सांगितली, पण ह्या आव्हानांना सुद्धा तोंड देणारी लोक आहेत आणि म्हणूनच परदेशात येणाऱ्यांचं प्रमाण आजही तसंच आहे, किंबहुना वाढत आहे. हो, परत जाणाऱ्यांचं सुद्धा प्रमाण आहेच, पण येणाऱ्यांचं सुद्धा आहे. म्हणजे असं सांगता नाही येणार की येणाऱ्यांचा रेशो जास्त आहे की इथून परत जाणाऱ्यांचा. तर त्यामुळे पण आम्हाला काय वाटलं की आपण ह्याचे सोल्युशन सांगू. जे प्रॉब्लेम्स तिथे सांगितले होते, तर जे सांगितलं होतं की जे आव्हानं असतात बाहेर राहताना, तर त्याच्यावर उपाय काय आहेत, म्हणजे कसे त्याचा इम्पॅक्ट आपण कमी करू शकतो, हे असं सांगायला हवं आपल्या लोकांना असं वाटलं. जेणेकरून जे कोणी नवीन येणार आहेत त्यांना थोडे आयडिया मिळेल की कसं हे सगळं सोपं करता येईल आणि ज्यांची मुलं इथं आहेत त्या पालकांना सुद्धा कळेल की बाबा हां, म्हणजे जरी प्रॉब्लेम्स असले तरी हे सोल्युशन्स आहेत आणि त्यामुळे आपली मुलं जुळून घेत आहेत. तर त्यासाठी मग ठरवलं की आपण आजचा हा व्हिडिओ करावा. म्हणून मी व्यवस्थित शांततेत बसून ठरवलं की आता आपण बोलूयात. तर आम्ही मुद्दे लिहिलेत आणि आता मी बोलणार आहे. तर तर एक गोष्ट आधी सांगायची आहे की एखादी गोष्ट अवघड असेल म्हणून आपण ती करायची थांबतो असं नाहीये. अवघड असली तरी
आपण चॅलेंजेस घेतो आणि करतो आणि खरं त्याच्यातून मग आपल्याला पुढे खूप चांगले रिझल्ट्स मिळतात किंवा खरंच सक्सेस मिळतं. तर अवघड गोष्ट असून सुद्धा आपण त्याच्यावर जुळून घेतलं पाहिजे. म्हणून आता मी काही पॉईंट सांगणार आहे की जे मागच्या व्हिडिओला धरूनच आहेत, की त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम सांगितले त्या प्रत्येक प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं, त्याच्यावरती कसं आपण त्या मात मिळवायची त्या प्रॉब्लेमवर, हे मी आता सांगेन. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे मेडिकल सिस्टीमबद्दल आहे. तर आता हे मी सुरू करायच्या आधी एक सांगते की ज्यांनी मागचे व्हिडिओ पाहिले नाही आहेत त्यांनी आधी इथे क्लिक करा आणि हे आधी व्हिडिओज बघा. त्यानंतर तुम्हाला लिंक लागेल की मी काय बोलतीये त्याची, नाहीतर थोडी क्लॅरिटी येणार नाही तुम्हाला, कारण मी परत ते मुद्दे जर सगळे बोलत बसले ना तर हा व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघा ते व्हिडिओज आणि मग इथे कंटिन्यू करा. तर पहिली गोष्ट म्हणजे मेडिकल सिस्टीम. तर मेडिकल सिस्टीमवरच्या जे चॅलेंजेस आहेत त्यांना कसं सामोरं जायचं, तर तुमचे ना इथं यायच्या आधीच किंवा इथं तुम्ही आलेला असताल तरी तुमचे ना कॉन्टॅक्ट चांगले ठेवा. म्हणजे तुम्ही ओळखी खूप ठेवा. आपले तिकडचे फ्रेंड्स किंवा अगदी दिसलं कोणी इंडियन, तुम्ही रस्त्यावर चालताय, दिसले आपले लोक ओळखीचे, तुम्ही सरळ बोला त्यांच्याशी. आणि तसंच तुमचे मित्र किंवा ऑफिसमधले कोणी लोक असतील, असं नाही की फक्त इंडियन्स बरोबरच, जे तुम्हाला जिथून हेल्प मिळेल असं वाटते तुम्ही बोला. आणि काय होईल, कॉन्टॅक्ट्समधून काय होतं आपल्याला दवाखान्यांबद्दल कळतं. डॉक्टर्स कुठले आहेत, कुठे किती लांब, म्हणजे आपण जिथं राहतोय तिथपासून जवळ कुठले डॉक्टर्स आहेत, कुठल्या डॉक्टरांचे अपॉइंटमेंट्स लवकर मिळतात, कुठल्या डॉक्टरांचे असे आहेत की जे इंग्लिश स्पीकिंग आहेत, म्हणजे ज्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कुठले आहेत. त्यानंतर कुठले असे डॉक्टर आहेत की जे नवीन पेशंट्स घेतात. काही डॉक्टर्स असे आहेत की जे घेत नाहीत, पण असे डॉक्टर्स आहेत की जे नवीन पेशंट्स घेतात. तर ही सगळी माहिती तुम्हाला एकतर रिसर्च करावा लागेल किंवा ओळखी खूप चांगल्या ठेवायला लागतील. म्हणजे आपला ना ॲटिट्यूड आपल्याला बदलावा लागतो, की आपलं असं असतं कधी कधी की नाही, आम्ही नाही विचारणार समोरच्यांना किंवा न विचारता सुद्धा होतात गोष्टी. तसं नाही, आपल्याला एक स्टेप मागे यावं लागतं आणि एकदम ग्राउंडला राहून प्रत्येक गोष्टीसाठी मदत ही मागावी लागते. म्हणजे तुम्हाला असं नाही होणार की परदेशात तुम्ही राहता आणि तुम्ही इतरांची मदत नाही मागितली, नक्कीच मागावीच लागते. तर तसंच तुमचे कॉन्टॅक्ट्स असे छान बनवा की तुम्हाला कधी पण इमर्जन्सी असेल किंवा डॉक्टरांची गरज असेल त्यावेळी तुम्हाला मग लगेच अप्रोच करता येईल. हा एक भाग झाला. त्यानंतर असं की मेडिकल इमर्जन्सीचे नंबर्स आहेत ते तुमच्या म्हणजे डोक्यात फिट पाहिजेत. ते एक आहे की इमर्जन्सी केसेसमध्ये कुठे कॉल करायचा. त्यानंतर तुमचं नेबरहूड चांगलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणते मी की बाजूला इंडियन्सच पाहिजेत, बाजूला दुसरे कुठलेही असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आता आमच्याच शेजारी उदाहरण आहे की आफ्रिकन्स आहेत, पण कॉन्टॅक्ट त्यांच्याशी आम्ही छान ठेवलेले आहेत. तर म्हणजे इंडियन्स सुद्धा आहेत, आम्ही ज्या लोकॅलिटीत राहतो तिथं भरपूर आहेत, पण बाकी सुद्धा ज्या आहेत त्या सगळ्यांशी चांगले कॉन्टॅक्ट ठेवा. कधी पण इमर्जन्सी असेल तर तुम्ही त्यांचं अगदी दार वाजून किंवा त्यांना कॉल करून तुम्ही बोलवता आलं पाहिजे इमर्जन्सीच्या वेळी. त्यामुळं हा एक सोपा पर्याय आहे. हे झालं इमर्जन्सीजचं. त्यानंतर नॉर्मल तुम्हाला काही दुखत आहे किंवा काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची आहे, समजा स्किन रिलेटेड काही ट्रीटमेंट घ्यायची, मग त्या केसमध्ये ना रिसर्च करावा लागतो की कुठले अवेलेबिलिटीज जास्त आहेत अपॉइंटमेंटची, वेबसाईट्स आहेत त्याच्यावरून कळतं. तर ह्या गोष्टी केल्या की मेडिकलचं थोडंसं म्हणजे जे आपण म्हणतो ना मेडिकलचे प्रॉब्लेम्स आहेत मेडिकल सिस्टीममध्ये त्या सोप्या होऊ शकतात. फार महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात जेव्हा तुम्ही एखाद्या बाहेर देशात जाता किंवा आता इथलंच सांगायचं तर जर तुम्ही इथे जर्मनीमध्ये आलात तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काम हे करायचंय की जे तुम्ही कॉन्टॅक्ट्स बनवलेत किंवा जे बनवत आहात त्यांच्या थ्रू ही माहिती मिळून एक कुठल्या तरी डॉक्टरची पहिली अपॉइंटमेंट घ्यायची, जनरल फिजिशियनची, आणि त्यांना जाऊन भेटायचं. जरी तुम्हाला काहीही होत नसेल तरी इथे फॅमिली डॉक्टर तुम्हाला करून घ्यावा लागतो. म्हणजे जायचं, त्यांना सांगायचं की असं असं ह्या तारखेला आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला आता तुम्ही ॲज अ फॅमिली डॉक्टर हवे आहात. मग ते रजिस्ट्रेशन करून घेतात
नॉर्मल तुमचे डिटेल्स वगैरे ॲड करतात त्यांच्या सिस्टममध्ये, त्यानंतर मात्र तुम्ही कधी पण कॉलवर सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता. म्हणजे असं नाहीये की वेबसाईट्सवरच तुम्हाला स्लॉट बघायचे. एकदा तुम्ही रजिस्टर झाले त्यांच्या दवाखान्यात की मग तुम्ही कधी फोन जरी केला तरी तुम्हाला मग अपॉइंटमेंट्स कळू शकतात की कधी नियरेस्ट अवेलेबल आहेत. हे एक झालं. आता ज्यावेळी तुम्ही अपॉइंटमेंट्स घेता ना कॉल करून, त्यावेळी हे लक्षात घ्यायचं की तुम्हाला जर इथं आता स्पेसिफिकली जर भाषेचा कन्सर्न असेल, अशा देशात तुम्ही आहात, त्यावेळी मग तुम्ही जेव्हा कॉल करताल मेडिकल अपॉइंटमेंटसाठी, त्यावेळी तुमच्याबरोबर कोणीतरी तुमचे फ्रेंड्स हवेत ज्यांना ती भाषा येते. म्हणजे उदाहरण, इथे जर्मनीमध्ये मग जर्मन भाषा येणाऱ्या एखाद्या फ्रेंडला, एखाद्या मैत्रिणीला मला घेऊन बसावं लागतं, मग ती माझी अपॉइंटमेंट घेऊ शकते. पण जिथे इंग्लिश स्पीकिंग डॉक्टर्स आहेत तिथे मग प्रॉब्लेम येत नाही, किंवा ज्या दवाखान्यांमध्ये आहेत स्टाफ जे इंग्लिश बोलतो तिथे प्रॉब्लेम येत नाही. तर आता ह्याचं कन्क्लुजन असं मेडिकल सिस्टम्स रिलेटेड की पहिले तुमचे चांगले कॉन्टॅक्ट्स पाहिजेत, म्हणजे मित्र किंवा फॅमिली अशी लोक पाहिजेत की मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी धावून येतील. त्यानंतर आजूबाजूला राहणारी लोक सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा चांगले कॉन्टॅक्ट्स हवेत. इमर्जन्सी नंबर्स ची तुम्हाला एकदम माहिती हवी की कुठल्या केसमध्ये कुठे कॉल करायचं ते. त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लँग्वेजचा. तर हा सर्वच देशांमध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे. काही देशांमध्ये आहे, जसं की आता जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये. तर जर्मनीमध्ये जर्मन बोलली जाते, फ्रान्समध्ये फ्रेंच बोलली जाते. तर अशा देशांमध्ये फक्त मग लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात पहिलं तर भाषा शिकणं मस्ट आहे. आणि नसेल इच्छा किंवा तुमचं काम चालत असेल, काम म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नाही गरज लागत आहे किंवा तुम्हालाही नाही वाटत आहे की तुम्ही इथल्या भाषा शिकावी आणि मग त्याद्वारे कम्युनिकेट करावं बाहेर समाजाबरोबर, ते चालणार असेल तुम्हाला की नाही आली तरी, तर मग ऑप्शन हा आहे की गरजेपुरती म्हणजे ट्रान्सलेटर ॲप्स वगैरे चालवता आले पाहिजेत व्यवस्थित. आणि कोणीतरी ती भाषा येणारं तुमचे छान फ्रेंड्स हवेत. म्हणजे नेहमीच तुम्ही ट्रान्सलेट करून ॲपवरून किंवा वेबसाईटवरती गुगल ट्रान्सलेटर वगैरे यूज करून गोष्टी होतील असं नाही आहे. कधी कधी तुम्हाला बोलावं पण लागतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला असं कोणीतरी पाहिजे की जे तुमच्यासाठी ॲज अ ट्रान्सलेटरचं काम करेल. मग त्यासाठी एक तरी असं छान फ्रेंड हवा की ज्याला लँग्वेज येते. तर भाषेसाठी एवढंच करू शकतो आपण. आणि शिकणं एक आहे उपाय, जो खूप बेस्ट उपाय आहे की शिका. आता आमचं म्हणाल तर कामाच्या ठिकाणी लागत नाही, आणि शाळेत किंवा दवाखान्यांमध्ये सुद्धा आम्हाला आता असे मिळाले डॉक्टर की जिथं चालतं इंग्लिश. आणि शाळेच्या ठिकाणी म्हणाल तर समर शिकतोय आम्हाला पण. आम्ही म्हणजे ट्रान्सलेटर ॲप्स वगैरे थ्रू होत आहे सध्या तरी काम, त्यामुळे लँग्वेजचा एवढा प्रॉब्लेम येत नाही आहे सध्या तरी. त्यानंतरचा मुद्दा आहे शाळा आणि लहान मुलांच्या डे केअर्सचा. तर शाळेचं जसं मी बोलले होते तेव्हा की शाळेचं एनरोलमेंट वगैरे अवघड आहे, पण एकदा एनरोल झालं की मग बाकी पुढे गोष्टी सोप्या आहेत. आता इथं मेजर प्रॉब्लेम हा आहे की गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये, पब्लिक स्कूलमध्ये जर घातलं तर लँग्वेजचा फक्त मुलांना शिकावी लागते, आणि जर इंटरनॅशनल शाळांना घातलं तर मग फी खूप जास्त आहे. पण मला तरी पर्सनली असं वाटतं की इंटरनॅशनल स्कूल्सला घालून मुलं मग इंग्लिश लँग्वेजच बोलतात, पण मग तिथं मुलांना जिथं तुम्ही राहताय तिथला फ्लेवर येत नाही, तिथल्या लोकांबरोबर छान जुळून घ्यायला थोडा प्रॉब्लेम जातो. त्यामुळे भाषा जरी आपल्याला येत नसली तरी आपल्या मुलांना यायला हवी, कारण त्यांना मग तिथल्या कल्चरबद्दल, तिथल्या लोकांशी जुळून घेता येईल. तर त्यासाठी पब्लिक स्कूल्सच हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि पब्लिक स्कूल्समध्ये पहिले ती प्रोसेस करावी लागते, थोडेसे डॉक्युमेंटेशन वगैरे. ते झालं एकदा की मग नंतर जास्त प्रॉब्लेम नाही येत. आता प्रॉब्लेम्स जास्त कुठे येतात तर डे केअरसाठी. तर डे केअरसाठी खूप वेटिंग असतं, असं मी म्हणजे सांगितलेलंच आहे डिटेल त्याच्यामध्ये. त्याच्यात 2 प्रकार आहेत. तर इथलं मी सांगते की इथे 2 प्रकार आहेत. 3 वर्षापर्यंत एक असतं, 3 वर्षानंतर एक, म्हणजे टाईप्स आहेत. 3 वर्षाच्या आज जे आहेत ते मिळायला मात्र खूप वेळ लागतो. 2-2, 3-3 वर्ष जातात. तोपर्यंत मुलं दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडतात, 3+ वाल्यामध्ये. मग काय करायचं, 3च्या आतल्यासाठी मिळवण्यासाठी काय करता येईल,
तर इथे वेबसाईट्स असतात गव्हर्नमेंटच्या, तर त्याच्यावरती ना सगळे जवळपासचे डे केअर सेंटर दिसतात. इवन तिथले मेल ID वगैरे पण दिसतात. आता इथे एकच आपण करू शकतो, ते म्हणजे लोकांच्या लिटरली मागे लागणे. तर मेल्स सगळे घ्यायचे, आपलं जे काय आपलं कन्सर्न आहे की आपण दोघं वर्किंग आहेत किंवा वर्किंग आहे, एक जण शिकतंय आणि मुलांना मग आता डे केअर पाहिजेच आहे, तर हे सगळे काय आपली स्टोरी असेल ती लिहायची मेलमध्ये आणि सगळ्यांना फॉलोअप घेत राहायचे, पाठवायचे. तर हा एक उपाय आहे. कॉल्स करणं हा एक उपाय आहे. तिथे जाऊन भेटणं, तर हे सुद्धा आहे. आता माझ्या ओळखीतली एक लेडी आहे, ती काय करायची की इथे वेटिंग्स असतं, म्हणजे मी म्हणाले होते की 500 वगैरे नंबर, असे वेटिंगचे नंबर असतात. तर ती काय करायची, जवळपासच्या डे केअर्सला जाऊन विचारायची की तुमच्याकडे वेटिंग किती आहे. मग तिला कळलं की आता वेटिंग कमी कमी होत आले. जिथे कमी वेटिंग असेल ना तिथं मग ती अप्लाय करायची, कारण जिथे जास्त वेटिंग आहे तिथं अप्लाय करून मग 800 वगैरे एवढ्या नंबरला तिच्या मुलाचं नाव लागण्यापेक्षा ती काय करायची, जाऊन विचारायची. जिथे 100 वगैरेची वेटिंग आहे तिथे मग ती नाव हे करायची की रजिस्टर करायची. तर हे सगळं करू शकतो. फॉलोअप घेणं हा एक पर्याय आहे. दुसरा एक ऑप्शन आहे की प्रायव्हेटला घालू शकता. त्या केसमध्ये तुम्हाला बघायला लागेल की खरंच गरज आहे का मुलांना डे केअरची. दोघंही वर्किंग आहात, तर मग तेवढं पैसे तुम्ही अकोमोडेट करू शकत असाल, देऊ शकत असाल, तर मग नक्कीच तुम्ही प्रायव्हेटचा विचार करू शकता. हे आपण करू शकतो की फॉलोअप्स घेणं आणि सतत कॉल वगैरे करून मागे लागणं की आम्हाला द्या आता तुम्ही डे केअरची फॅसिलिटी. आता 3+ वाल्यांचं असं आहे की 3+ मध्ये गव्हर्नमेंटला कंपल्सरी असं असतं की मुलांना जायलाच पाहिजे त्यांनी डे केअरला. 3 वर्षापर्यंत घरी बसू शकतात मुलं, 3 नंतर नाही बसू शकत. तर 3 नंतर त्यांनी 3 ते 6 मध्ये डे केअरला गेलं पाहिजे, 6 नंतर शाळेत गेलं पाहिजे, हे कंपल्सरी आहे. मग 3 नंतर काही प्रश्नच येत नाही, मग मुलांना गव्हर्नमेंटच डे केअर अलोकेट करून देतच. तर त्यामुळे इथे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो स्कूल्स आणि किटा रिलेटेड. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पार्लरबद्दल मी बोलले होते, किंवा सलून फॅसिलिटीज. तर एक आहे, इथं लोक काय करतात ना की स्वतःच हेअरकट्स वगैरे करतात घरी. तर ते एक शिकू शकतो आपण, म्हणजे त्याने एक सोपं होऊन जातं. किंवा जेव्हा असं हेअर कलरिंग वगैरे किंवा मोठी कामं करायची आहेत, स्ट्रेटनिंग असेल मुलींचं, तर हे मग काय करतात, इंडियामध्ये गेलं की लोक करून येतात, भारतात गेल्यानंतर हे गोष्टी करून येतात. आणि सगळ्यात अजून एक ऑप्शन म्हणजे, अजून एक पर्याय म्हणजे, इथं ना काही असे लेडीज आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ज्या घरी येऊन किंवा म्हणजे ज्यांच्या अशा पर्सनल काइंड ऑफ फ्रीलान्सिंग आहे की ते कॉन्टॅक्ट्स घेतात. पार्लर वगैरे असं नाही आहेत, सलून, पण घरी येऊन तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करून देतात आणि चार्जेस कम्पॅरेटिव्हली कमी असतात. तर अशा आहेत काही. मग त्यांचे कॉन्टॅक्ट्स मिळाले, हे कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्हाला कुठून मिळतील, तर तुम्ही इथे जे कम्युनिटीमध्ये लोकांशी भेटताल, बोलताल, त्यावेळी मग तुम्हाला हे कॉन्टॅक्ट्स मिळतील अशा मुलींचे किंवा पार्लरच्या लेडीजचे. मग त्यावेळी त्यांना तुम्ही कॉल करून तुम्हाला हवं ते गोष्टी करून घेऊ शकता. मग तिथे थोडं आपलं सेविंग्स होतात. तर मग त्या केसमध्ये नाही वाटत आपल्याला की पार्लर खूप महाग आहेत. तर हा एक उपाय आहे त्याच्यासाठी. नंतर जेवणाबद्दल मी बोलले होते, तर जेवणामध्ये काय करता येईल, जर आता त्यात पण 2 भागांवर मी बोलले होते, एक तर घरातलं जेवण आणि बाहेरचं. तर आता घरातल्यासाठी मी सांगते काय करता येतं. तर ऑप्शन्स काय आहेत की इथे ना शोधायचं इथल्या सुपर मार्केट्समध्ये की आपल्या इकडचे जे पदार्थ आहेत ते इथं मिळतात का, आणि मिळत असतील तर काय नावाने मिळतात. म्हणजे की गव्हाचं पीठ इथल्या ह्याच्यात गेल्यावर सुद्धा त्यांच्या ह्याच्यात मिळतं, फक्त नाव वेगळं असतं. तर जमलं तर मी इथे फोटो ॲड करते तो. तर इथल्या सुपर मार्केटमध्ये जाऊन तेच पीठ आणून घरी आपण जर चपात्या केल्या तर त्याची टेस्ट मग थोडी आपल्या इथे जे आपण घरी दळून आणून करतो तशी लागते. तर मग उपाय हाच आहे की आपण इथल्या सुपर मार्केट्समध्ये जाऊन शोधायचं की आपले कुठले पदार्थ इथे आहेत आणि त्याला नावं काय वेगळी आहेत. कारण असतात पण आपल्याला नावं माहिती नसतात. आणि आता उदाहरण एक, मला राजगिऱ्याच्या लाह्या इथं मिळाल्या होत्या, ज्याच्या मी राजगिऱ्याची गुडदाणी आपण जे असतं तशी मी केली होती. तर मला ते आश्चर्य वाटलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतं की काय नाव असेल सुपर मार्केट्समध्ये, पण मिळतात. तर मग ते शोधणं हे एक उपाय झाला. दुसरा म्हणजे इंडियन स्टोअर्स जे आहेत घराजवळचे,
त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चांगले ठेवा. कधी फ्रेश भाज्या येतात, आता माझ्या घराजवळ सुद्धा जे आहे त्यांना मी विचारून ठेवलेलं आहे की कुठल्या दिवशी भाज्या फ्रेश येतात, मग त्या दिवशी आम्ही जाऊन घेऊन येतो. आणि लिटरली त्या दिवशी म्हणजे पालेभाज्या वगैरे सुद्धा येत असतात त्यांच्याकडे. तर आता आधी आमच्या घरापासून थोडं लांब होतं, पण आता जवळ आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमच्या आजूबाजूला इंडियन स्टोअर्स कुठे आहेत आणि तिथे कधी फ्रेश भाज्या येतात. त्यामुळे मग भाज्यांचा प्रश्न सुद्धा सुटतो. त्यानंतर जेव्हा भारतात जाता त्यावेळी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या खरंच इथं मिळतच नाही आहेत, त्या मात्र मग तुम्ही येताना घेऊन येऊ शकता. आणि साहित्याची व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता की आता समजा आपले सणवार आहेत, त्याच्यासाठी काही स्पेशल करायला लागणार आहे जेवणामध्ये, तर मग ते आधीच तिकडे जेव्हा जाता तेव्हा प्लॅन करू शकता की आता पुढचा सण हा आहे, मला ह्या गोष्टी लागणार आहेत, तर आपण हे पदार्थ घेऊन जाऊ इथून. तसंही प्लॅनिंग करू शकता. आणि अजून एक शेवटचा ह्याच्यात मुद्दा म्हणजे हळूहळू जिथं आपण राहतोय तिथलं लोकल चवी खायला सुरू करणं किंवा सवयी करून घेणं, हा तर एक अजून एक उपाय आहे, ज्याच्यामुळे काय होईल की आपल्याला ते प्रॉब्लेम्स वाटणार नाहीत त्या गोष्टी. तर हे झाले घरच्या जेवणाबद्दलचे ऑप्शन्स. आता दुसरं बाहेरचं आपल्या इथं मी म्हणाले होते, जसं बाहेर पडलं की आपल्याला स्नॅक्स सेंटर्स वगैरे असतात, मग तिथे आपण लगेच मिळतं किंवा हॉटेल्समध्ये पण छान जेवण मिळतं आपल्या इथं. मग इथं काय करता येतं ना, काय करतात लोक की एकमेकांच्या घरी जातात. म्हणजे आता समजा मी माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिथे ते लोक आमच्यासाठी बनवतील, नेक्स्ट टाइम आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी बनवू चटपटीत असं हॉटेलसारखं जेवण. तर मग हे एकमेकांच्या घरीच करावं लागतं जाऊन. किंवा तुमच्या लोकॅलिटीमध्ये तुम्ही शोधू शकता की खरंच बेस्ट आपल्या इथल्यासारख्या चवींचे हॉटेल आहेत का. पण हे करताना वेळ जाईल, कारण आपण लगेचच असं सगळ्याच हॉटेलला जाऊन नाही बघू शकत कुठं छान मिळते, किंवा हे एकमेकांना विचारून सुद्धा कळू शकतं. तर हे आहे. स्नॅक्स म्हणाल किंवा चाट वगैरेचे आयटम, तर मग पॉटलक वगैरे करतात इथं, की ठरवतात की पाणीपुरी पार्टी असते, नंतर समोसा पार्टी, मग मैत्रिणी मिळून किंवा फॅमिलीज असे मिळून एकेकाच्या घरी हे असं पॉटलक ठरवतात. मग त्या केसमध्ये मग हे आपल्या स्नॅक्स वगैरेची थोडी आठवण हे होते, म्हणजे आपल्याला छान वाटतं की आपल्याला हे मिळतं इथं. त्याला लागणारं साहित्य मिळतं, म्हणजे आता पाणीपुरीच्या पुऱ्या वगैरे त्या गोष्टी साहित्य मिळतं इथं, पण रेडीमेड मिळत नाही. मग हे असे उपाय करावे लागतात. त्यानंतर एक मुद्दा मी बोलले होते, तो म्हणजे होता फेस्टिवल्सचा, की सण समारंभांना आपल्याला जे काही गोष्टी लागतात ते तिथल्यासारख्या नाही होऊ शकत. हो, नाही, तिकडच्याच गोष्टी इथं रिप्लिकेट नाही होऊ शकत, त्या गोष्टी सेम इथं नाही होऊ शकत. पण आपण इथल्या ह्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करायचं, तर इथं जे मंडळं असतात, आपले कम्युनिटी आहेत, भारतीय जे ग्रुप्स आहेत, त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. कारण ते सण समारंभ साजरे होत असतात, तिथे नक्कीच खरंच गेलं पाहिजे. म्हणजे काय होतं की आपल्याला एकटेपणा नाही वाटत सणाच्या वेळी घरी. दुसरं म्हणजे जर तुम्ही काही कारणास्तव जाणार नसताल आणि घरी साजरा करणार असताल एखादा सण तुमच्या मुलांबरोबर किंवा फॅमिली बरोबर, मग त्यावेळी आपल्या भारतातल्या परिवाराला नक्की व्हिडिओ कॉल करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मग आपण तिथं असल्याचा भास होतो. किंवा काही वेळे तर मी असं पाहिलंय की मोबाईलवरून व्हिडिओ कॉल न करता TV स्क्रीनवरून सुद्धा व्हिडिओ कॉल करता येतो किंवा लॅपटॉप्सवरून. मग त्यावेळी असं वाटतं की बाबा आपण आहोत तिथं. तर हे करू शकतो. त्यानंतर इथलं इंडियन स्टोअर्स मध्ये पाहिलं ना, तर खूप फॅमिलियर, म्हणजे ती लोक पण खूप आपल्याला एकदम असे ओळख देतात किंवा जाणवतं. इंडियन स्टोअर्समध्ये गेल्यावर खरं सांगते की तिथे गाणी वगैरे आपली लावलेली असतात, बॉलिवूडची गाणी जुनी, आणि तिथं गेल्यावर वाटतच नाही की आपण जर्मनीमध्ये किंवा आपण बाहेर देशात खरेदी करायला आलोय दुकानात. असं वाटतं की आपल्या इथल्या दुकानामध्येच आहोत. आणि आता जेव्हा आपल्या अयोध्येच्या मंदिराचं उद्घाटन झालेलं त्यावेळी इथं काही इंडियन स्टोअर्स असे होते की ज्यांनी मिठाई वाटली होती. म्हणजे मग सण इथल्या लोकांना सुद्धा माहिती आहे. किंवा आता दिवाळी आली असेल तर मग इंडियन स्टोअर्सवाले काय करतात की दिवाळीचं सगळं साहित्य आणून ठेवतात विकायला. मग सण जे येणार असतील ना, तर इंडियन स्टोअर्सला नक्कीच व्हिजिट करा. तर हा एक उपाय आहे की आपण आपल्या सणांना थोडं आपल्या इकडच्या सारखं साजरा करायचा प्रयत्न करू शकतो. आणि सणांसाठी म्हणाल तर मग जेव्हा आपण भारतातून इथे येत असतो किंवा आपण वेकेशनला जातो, सुट्ट्यांना जातो, त्यावेळी नक्की पुढच्या सगळ्या सणांची तयारी करून लागणारं साहित्य घेऊन येणे हा एक पर्याय आहे.
त्यानंतर मी त्या व्हिडिओमध्ये बोलले होते मंदिरांबद्दल. तर आता तुम्ही बघू शकता की आम्ही इथल्या एका मंदिराचा व्हिडिओ मागे अपलोड केला होता. तर मंदिरांबद्दल म्हणाल तर इथे काय करता येतं की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या घरचे देव इथे आणू शकता. तर आता मी सुद्धा माझ्या घरचे देव इथे घेऊन आलेले होते आणि मी असं विचारलं होतं इथल्या एका ऑलरेडी इथे जे आहेत त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम म्हणजे नाही आलेला त्यांना तरी एअरपोर्टवरती. तर मी घेऊन आलेले होते. मग काय होतं, घरात जेव्हा देव्हारा असतो तेव्हा मग आपण खूप वाटलंच आपल्याला मंदिरात जायची इच्छा झाली किंवा शांतता हवी आहे तर आपण देवासमोर बसू शकतो. तसंही आपल्याकडे पद्धत आहेच की रोज संध्याकाळी किंवा सकाळी आपण देवासमोर दिवा लावतो, बसतो देवासमोर. तर हां, तुम्ही देव घेऊन येऊ शकता. आणि मंदिरांचं म्हणाल तर इथले जे मंदिरं आहेत तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. पण मग ह्याच्यासाठी तुम्हाला रिसर्च करावा लागतो की तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय तिथे जवळच्या जवळ कुठलं मंदिर आहे किंवा लांबचं असेल तर मग प्लॅन करून तुम्ही वेळ काढून गेलं पाहिजे. गेलं तर मग थोडं फ्रेश वाटतं, छान वाटतं. आणि अजून एक म्हणजे जेव्हा आपण भारतात जातो तेव्हा मात्र मग तुम्हाला जे जे आवडतात देवस्थानं तिथे जाऊन दर्शन करून येणं हा एक पर्याय आहे. तर हो, म्हणजे जुळवून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी करू शकतो आपण. त्यानंतर एक मुद्दा मी बोलले होते तो म्हणजे अकोमोडेशन्स रिलेटेड, म्हणजे घरांबद्दलचं बोलले होते. तर इथं घरांचं ना अवघड आहेच. आणि ते इथंच नाहीये, ते म्हणजे अजून बाकीचे देश सुद्धा पाहिले तर तिथे सुद्धा हे घरांचे हाऊसिंग क्रायसिस आहेच. मग ह्याला कसं जुळवून घेता येईल तर ते म्हणजे जिथे मिळेल तिथे सांगत जा की मी घर शोधत आहे. इवन इथे यायच्या आधीपासूनच लोक भारतात असताना सुद्धा घर शोधून बुक करून ठेवतात. मग मित्रमंडळी जे इथे आहेत त्यांना जाऊन सांगतात की तुम्ही तिथल्या घराची अपॉइंटमेंट जे असते लँडलॉर्ड बरोबर तिथे जाऊन या, त्यांना तुम्ही डॉक्युमेंट्स द्या, ऑनलाईन टूर द्या मला. हे तिथून सुद्धा करता येतं काही केसेसमध्ये, ते करता येतं. इथे ना प्रीमियम मेंबरशिप्स वगैरे मिळतात काही वेबसाईट्सच्या जिथे हाऊसिंग म्हणजे घरं मिळतात अशी. मग ते प्रीमियम मेंबरशिप वगैरे घेऊ शकतो आपण. तर ते एक आहे. फेसबुक ग्रुप्स तर हे खूप ॲक्टिव्ह असं म्हणजे माध्यम आहे ज्याच्यामधून घरं मिळायला सोपं जातं. तर फेसबुक ग्रुप्स असतात प्रत्येक देशामधले, प्रत्येक त्यांच्या राज्यातले, शहरांमधले. त्यांना जॉईन व्हा आणि तिथे चेक करत राहा. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा असतात. तर खूप ॲक्टिव्ह राहणं आणि ऑफिसमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये सांगत राहणं, विचारत राहणं. जरा कळलं की बाबा कोणी इथून सोडून चाललंय, लगेच त्यांना अप्रोच करणं की अच्छा तुम्ही चाललेला आहात, ठीक आहे, तुमची सिटी चेंज होतीये, मग तुमचं इथलं घर तुम्ही हँडओव्हर करणार आहात का कुणाला, नसेल तर आम्ही बघतोय. तर फॉलोअप करत राहणं आणि ॲक्टिव्ह राहणं हाच एक पर्याय आहे घरं तुम्हाला मिळवण्यासाठी. जर नाहीच घर मिळालं आणि तुम्हाला आता हॉटेलमध्ये पण नाही राहू शकत आहात तर मग त्या केसमध्ये तर एअरबीएनबी ऐकलंच असेल बरेच जणांनी. तर एअरबीएनबी सारख्या ॲप्सवरून किंवा वेबसाईट्सवरून मग तुम्ही कमी प्राईसमध्ये घरं घेऊन तिथे राहू शकता. आणि हे सुद्धा नसेल तर जे सिंगल आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ते मग शेअर्ड अकोमोडेशन वगैरे अशा पर्याय शोधू शकतात ज्याच्यामध्ये ऑलरेडी काही लोक राहत असतात आणि त्यांच्याबरोबर तुम्ही मग शेअर करू शकता. पर्सनल प्रायव्हेट रूम्स असतात आणि कॉमन मग किचन किंवा लिव्हिंग एरिया असतो. तर मग हे पण ऑप्शन आहेत. त्यानंतरचा एक मुद्दा मी बोलले होते तो म्हणजे थंडीचा. तर त्याच्यानंतर मी तिथे सांगितलं होतं की सेपरेट एक व्हिडिओ करीन मी. तर विंटर डिप्रेशनबद्दलचा मी करणार आहे. पण थंडीमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात त्यांना कसं टॅकल करू शकतो. तर एक म्हणजे इथली लोक म्हणतात की थंडी वाईट नाही आहे, आपण जसं ड्रेसअप करतो ते त्याच्यावर ठरतं की खरंच म्हणजे थंडी वाईट नसते, तुमचे कपडे चुकीचे असतात, असं इथं म्हण आहे इथल्या लोकांची. तर ते खरं आहे की कितीही थंडी असली तरी घरात तर प्रॉब्लेम येत नाही, पण बाहेर जाताना जे प्रॉब्लेम येतात ना, एकतर त्या दिवसांमध्ये एकदम पर्टिक्युलर राहणं की माहिती असणं की आता मला ह्या टायमिंगला बाहेर निघायचंय तर 15 मिनिट आधीच आवरायला घेणं, कारण ते 15 मिनिट तुम्हाला ते सगळे कपडे घालायला ठेवलेच पाहिजेत. विंटर्समध्ये तो एक पिरियड असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कपडे वगैरे चढवणं, थर्मल्स वगैरे घालणं, ह्या सगळ्याला वेळ जातो. तर हे फिक्स आपल्याला माइंडसेट आपला तसा हवा
दुसरं म्हणजे प्रॉपर इथं येऊन जर विंटर वेअर घेतले तर खूप उपयोगी पडतं आणि त्याने खूप मदत होते की थंडी पूर्ण वाटतच नाही की थंडी आहे. इवन असं होतं की मग बसमध्ये वगैरे चढल्यावर गरम होईल इतकं. तर त्यामुळे व्यवस्थित कपडे चूज करणं थंडीसाठी हा एक उपाय आहे त्याच्यावरचा. त्यानंतर म्हणजे वेदर ॲप बघूनच बाहेर पडणं. खूप जास्त निगेटिव्हमध्ये मायनसमध्ये टेम्परेचर जाणार असेल तर मग त्याप्रमाणे तुम्ही जॅकेट्स चूज करू शकता. थोडीशी थंडी असेल तर तसे जॅकेट्स चूज करू शकता कुठले घालायचे. म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांकडं किमान 2 तरी असतातच. त्यामुळे मग ते तुम्ही वेदर ॲप्स बघून ठरवू शकता की कुठले कपडे घालून बाहेर पडायचे. तर व्यवस्थित कपडे असणं हे एक छान उपाय आहे त्याच्यावरचा. दुसरं म्हणजे इथे ना थंडीमध्ये जरासा दिवसाला असं दिसलं की स्नोफॉल होत नाहीये किंवा जरी स्नोफॉल होत असेल तरी घराबाहेर पडणं आणि घराच्या दारं खिडक्या ओपन ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ती फ्रेश एनर्जी घरात येते आणि आपण बाहेर पडणं तर उत्तमच आहे. कितीही बर्फ असेल तरी इथली लोक बाहेर पडतात. नाहीतर घरात बसून मग ते डिप्रेशन येतं आणि मग विंटर एकदम बोरिंग वाटतात आणि मग ते डिप्रेशन खूप वेगवेगळ्या ह्याच्यात जाऊ शकतं. त्यामुळे हाच एक उपाय आहे की एक तर बाहेर पडणं, दिवसभर दिवसातले 10 मिनिटं तरी खिडक्या दारं ओपन ठेवणं. त्यानंतर विंटर्समध्ये ना काही ॲक्टिव्हिटीज कमी असतात. म्हणजे आपण जरी बाहेर गेलो स्नो असेल तरी आपण खूप वेळ बाहेर नाही थांबू शकत. मग त्यावेळी काय करायचं, इंडोर ॲक्टिव्हिटीज शोधायच्या कुठे आहेत किंवा इथं एक्सपर्ट्स म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांचे ग्रुप्स असतात. मग ते ग्रुप जॉईन करून त्यांनी काही ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या असतात ते जॉईन करणं किंवा घरात मूव्हीज बघणं किंवा तुमची एखादी हॉबी असेल ती त्या पिरियडमध्ये जोपासणं. ह्या गोष्टी विंटर्समध्ये नक्की होऊ शकतात. म्हणजे हे आपण जुळवून घेऊ शकतो असं ह्या विंटरमधल्या प्रॉब्लेम्सला. त्यानंतर एक मुद्दा मी बोलले होते तो म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला घरची येणारी आठवण त्याच्याबद्दल. तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो ना की सतत तुम्ही बोलत राहा घरच्यांशी. आमचा हा पर्सनल असा व्ह्यू आहे की कॉल करत राहा. काही लोक काय करतात, डिस्कनेक्ट राहतात, घरच्यांशी नाही कॉन्टॅक्ट जास्त ठेवत. त्यांना असं मे बी वाटत असेल की रोज बोलून मग जास्त आठवण येईल, पण नाही असं होत. आम्हाला तरी वाटतंय की रोज घरच्यांशी एकदा व्हिडिओ कॉल करा. असं वाटत नाही मग आपण खूप दूर आहोत. हां, मी हे नक्की मान्य करते की फरक असतो फोनवरती बोलणं आणि प्रत्यक्षात असणं. पण जुळून घ्यायचं म्हणजे एक काहीतरी उपाय शोधले पाहिजेत. तर ते म्हणजे एक तर व्हिडिओ कॉल करणे, आपण वर्षातून एकदा आपल्या घरी घरच्यांना भेटून येणे किंवा त्या लोकांना इथे फिरण्यासाठी बोलवणे, हे सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर तुम्ही बिझी राहा. फ्रेंड्स इथे असे बनवा. जनरली काय होतं की फ्रेंड्स आपले इतके फ्रेंडशिप स्ट्रॉंग होते ना की आपल्या परिवारासारखे होऊन जातात इथे जेव्हा बाहेर असता तुम्ही तेव्हा. मग त्यांना सुद्धा आपलं म्हणजे खूप जवळचं असं किंवा फॅमिली असे ट्रीट करा की त्या फ्रेंड सर्कलला आणि त्यांना भेटत राहा. तर ह्याच्यामुळे थोड्या आठवणी आपल्या घरच्या कमी येतील. हे एक झालं. त्यानंतर अजून एका मुद्द्यावर मी बोलले होते, 2 मुद्द्यांवर बेसिकली, डॉक्युमेंटेशन आणि डिजिटायझेशन. तर ह्या गोष्टी अशा आहेत, ह्याला तुम्हाला आहे अशा परिस्थितीत जुळवून घेणं मस्ट आहे. ह्याच्यावर आपण काहीही करू शकत नाही. ह्याच्यावर हेच आहे की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून करत राहा. कारण डिजिटायझेशन कधी ह्यांचं होईल, कधी प्रोग्रेस होईल ह्या गोष्टींमध्ये, ऑनलाईन सगळ्या ट्रान्झॅक्शन्स वगैरे ह्या गोष्टींमध्ये, ते आपल्याला नाही माहीत. त्याच्यावर आपण काही करू नाही शकत. आपण लिव्ह विथ इट असं आपला ॲटिट्यूड असेल. आणि डॉक्युमेंटेशन म्हणाल तर त्याला सुद्धा आपण काही नाही करू शकत. प्रोसेसेस यांच्या आहेत. खरं तर ना त्या प्रोसेस चांगल्यासाठीच आहेत. पण काय होतं ना की खूप जास्त ओव्हरहेड होतो, जास्त वाटतात ह्या गोष्टी. पण एक विचार करायचा, ह्याच्यातून पॉझिटिव्ह असाच ॲटिट्यूड ठेवायचा की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हावी म्हणून यांचे एवढे डॉक्युमेंटेशन वगैरेच्या गोष्टी असतील. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आहे असं स्वीकारणं, याच्याशिवाय काही आपण करू नाही शकत ॲटलिस्ट ह्या 2 गोष्टींना. त्यामुळे ह्या 2 गोष्टींना असंच जुळवून घ्यावं लागेल. तर मी त्या व्हिडिओमध्ये जे बोलले होते त्याच्यावरचे उपाय सांगण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर मी तिथले सगळे मुद्दे कव्हर करायचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर एखादा मुद्दा इथे राहिला असेल तर नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता
मग मी त्याच्यावर नक्की बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. तर ॲक्च्युली ह्या व्हिडिओमध्ये आपल्या लोकांसाठी ही माहिती द्यायची होती की बाहेरच्या देशामध्ये जरी प्रॉब्लेम्स असले तरी त्यांना कसं सामोरं जायचं. तर हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमची काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटद्वारे मला कळवा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा काहीतरी छान विषय घेऊन येऊ किंवा बाहेरची काहीतरी टूर असेल तर ती आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.